महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। रणनीतीसाठी युती आघाडीच्या बैठका देखील सुरू झाल्यात। त्यातच राज्यातल्या छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या आघाडीचा नांदीचा प्रयोग होऊ शकतो। पाहूया। महाराष्ट्रात नव्या आघाडीची नांदी। नव्या आघाडीमुळे मविया महायुतीला टेन्शन। संभाजीराजे, कडू, आंबेडकर एकत्र। विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे। संभाजीराजे छत्रपतींनी पुढाकार घेत महाराष्ट्रात नवी आघाडी निर्माण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। मुंबईत संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात महत्त्वाची बैठक होऊन नव्या आघाडीच्या दृष्टीने चर्चा झाली आहे। या दोघांनी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासह राज्यातील छोट्या पक्षांना सोबत घेत नव्या आघाडीच्या स्थापनेचा निर्णय घेतलाय। स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आणि अनेक छोटे मोठे सगळे पक्ष, आम्ही छोटेच आहोत ना, आणि सगळे छोटे मोठे हे सगळे पक्ष आम्ही एकत्र त्याचं आमचं निश्चित चाललेलं आहे। एक विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय। चर्चा झाली, चांगली सकारात्मक चर्चा झाली, पण अजून एक 4-5 मुद्दे असे आहेत ज्याच्यातून अजून क्लिअरिटी, अजून त्याच्यात एक मत झालं नाहीये। म्हणून परत पुढच्या मीटिंगमध्ये 1-2-3 मीटिंगमध्ये ते क्लिअर होतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे। काही 3-4 मुद्द्यावर चर्चा अंतिम स्वरूपात जात नाही। आखरी निवडणूक ही मुद्द्यावरच लढली पाहिजे। कोण किती सीटा लढणार हे आघाडीचा युतीचा प्रश्न असू शकतं। आमचं लढाव किती हा विषय नाही आहे, कोणता अजेंडा घेऊन लढाव हा विषय फार महत्त्वाचा आहे। निवडणूक लढणं म्हणजे खरं तर एक आंदोलनच आहे। ते आंदोलन म्हणून स्वीकारू आणि मजबूतीनं समोर जाऊ। गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेत महाराष्ट्रात एक चांगला पर्याय देण्याच्या तयारीत आहेत। मनोज जरांगे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या देखील संभाजीराजे यांनी भेटी घेतल्या होत्या। संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे। मध्यंतरी संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील विविध भागात दौरा सुद्धा केला होता। संभाजीराजेंशी महाराष्ट्रातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात जोडला गेलेला आहे, तर बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात। ते शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सतत आवाज उठवत असतात। बच्चू कडू यांचा विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला प्रभाव आहे, तर संभाजीराजे छत्रपतींचा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात। भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत राज्यभरातील दलित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर हे 3 नेते एकत्र आल्यास आगामी निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळेल। शिवाय आघाडी आणि युतीतील नाराज लहान पक्ष आणि संघटना या नव्या आघाडीत सहभागी होऊ शकतात। त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडवण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलंय। लोकांना युतीमध्ये इंटरेस्ट आहे आणि महाआघाडीत लोकांना इंटरेस्ट आहे की कोण महाराष्ट्राचं परिवर्तन घडवू शकतो। त्या परिवर्तन घडवण्यासाठी आमचा सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न। एकीकडे महायुतीचे घटक पक्ष, दुसरीकडे महाविकास आघाडी, तर आता बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र निवडणूक लढवून महाराष्ट्राच्या जनतेपुढे नवा पर्याय निर्माण करणार आहेत। त्यामुळे आगामी काळात काय काय घडामोडी घडतात आणि यांच्या नव्या आघाडीमुळे कुणाचं टेन्शन वाढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।